हॅलो एव्हरीवन, एम आय ऑडिबल? आवाज येतोय सगळ्यांना? यस मैम। ओके, सो चलो हम स्टार्ट करते हैं केमिकल इक्विलिब्रियम. टुडे वी विल फिनिश दॅट चॅप्टर बिकॉज आता थोडासा चॅप्टर बाकी आहे, तेवढा आपण फिनिश करूयात. बघूयात, आपण ॲप्लिकेशन्स बघत होतो की इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचे काय काय ॲप्लिकेशन्स आहेत. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं ॲप्लिकेशन्समध्ये की इक्विलिब्रियम कॉन्स्टंटमुळे आपल्याला काय फाइंड आउट करता येतं, तर रिॲक्शनची डायरेक्शन फाइंड आउट करता येते, प्रेडिक्ट द डायरेक्शन ऑफ द रिॲक्शन. त्याच्यानंतर एक्सटेंट ऑफ रिॲक्शन फाइंड आउट करता येतं की प्रोडक्टची अमाऊंट जास्त असणार आहे का रिॲक्टंटची अमाऊंट जास्त असेल रिॲक्शनमध्ये, रिॲक्शन प्रोसीड होईल का नाही, रिॲक्शन ऑलमोस्ट कम्प्लिशनला जाईल का नाही. आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की ली चॅटलियर्स प्रिन्सिपल्स अँड फॅक्टर्स अल्टरनेटिंग द कंपोजिशन्स, किंवा ली चॅटलियर प्रिन्सिपल काय आहे, ली चॅटलियर प्रिन्सिपलचं गोल काय आहे. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा द प्रिन्सिपल गोल ऑफ केमिकल सिंथेसाइज इज टू अचीव मॅक्झिमम कन्व्हर्जन ऑफ रिॲक्टंट्स टू प्रोडक्ट्स विथ मिनिमम एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. काय मिनिंग होतो आता ह्याचा, तर ह्याचा मिनिंग आहे की द प्रिन्सिपल गोल ऑफ केमिकल सिंथेसिस, एखाद्या केमिकल सिंथेसिसचं मेन प्रिन्सिपल गोल काय आहे की त्या केमिकल रिॲक्शनमध्ये काय झालं पाहिजे, तर त्या केमिकल रिॲक्शनमध्ये मॅक्झिमम कन्व्हर्जन रिॲक्टंटचं कशामध्ये झालं पाहिजे, प्रोडक्टमध्ये, विथ मिनिमम एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. मिनिमम एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी म्हणजे काय, तर जास्त एनर्जी तिथं यूज नाही करावी लागली पाहिजे. मिनिमम एनर्जीमध्ये जास्तीत जास्त रिॲक्टंट कशात कन्वर्ट झाला पाहिजे, तर प्रोडक्टमध्ये कन्वर्ट झाला पाहिजे. हे प्रत्येक केमिकल रिॲक्शनचं मेन एम असतं. फॉर एक्झाम्पल, हे जर आपण आपल्या लाईफला रिलेट केलं तर आपल्या सगळ्यांचं पण बऱ्यापैकी असंच असतं की कमी, आता सपोज जर तुम्ही क्लासेसचंच बघितलं तर आपल्याला काय हवं असतं की कमी फीजमध्ये बेस्ट इन्स्टिट्यूट हवी असते, म्हणजेच आपल्याला जास्त पैसे पण खर्च करायला लागणार नाहीत आणि पण काय मिळेल, क्वालिटी पण मिळेल. ठीक आहे, असं एक आपलं नेचर असतं. तसंच मग केमिकल रिॲक्शनमध्ये काय होत असतं, रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये मॅक्झिमम झालं पाहिजे, बट मिनिमम एनर्जीचा यूज करून. सो हे सगळं कशावरून आपण ठरवू शकतो, टू अचीव दिस गोल द रिॲक्शन कंडिशन्स मस्ट बी ॲडजस्टेड. ह्या सगळे हे गोल अचीव होण्यासाठी रिॲक्शनच्या कंडिशन्स कशा असल्या पाहिजे, तर रिॲक्शनच्या कंडिशन्स ॲडजस्ट झाल्या पाहिजे. ओके, द क्वालिटेटिव्ह इफेक्ट ऑफ व्हेरियस फॅक्टर ऑन द कॉम्पोजिशन ऑफ इक्विलिब्रियम मिक्सचर्स आर. कुठले कुठले फॅक्टर्स आहेत, मग आर डिस्क्राईब थ्रू ली चॅटलियर प्रिन्सिपल. आता सपोज त्यांनी काय सांगितलंय बघा, महत्त्वाचा पॉईंट आहे हा. इफ अ स्ट्रेस इज अप्लाइड टू अ रिॲक्शन मिक्सचर ॲट अ इक्विलिब्रियम, रिॲक्शन ऑकर्स इन द डायरेक्शन विच रिलीव्ज द स्ट्रेस. म्हणजे आता बघा, डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला जर एखाद्याने खूप स्ट्रेस दिला, फॉर एक्झाम्पल मॉम डॅड, ठीक आहे, आईवडिलांनी थोडा स्ट्रेस दिला, जरा नाही का अशी थोडीफार कटकट केली, आपल्याला कशावरून तरी ती बोलले, तर मग आपण काय करतो रे, आपल्याला पुन्हा न्यूट्रल व्हायचं असतं. पुन्हा ते सगळं डोक्यातून जाण्यासाठी आपण आपल्या फ्रेंड्सकडे जातो आणि त्यांच्याजवळ आपण काय करतो की थोडं मन मोकळं करतो, त्यांना सांगतो काय झालंय काय नाही. ओके, दॅट इज अवर नेचर. रिॲक्शनचं नेचर कसं असतं की रिॲक्शनला जर कोणी स्ट्रेस दिला, इफ अ स्ट्रेस इज अप्लाइड टू अ रिॲक्शन मिक्सचर, रिॲक्शन मिक्सचरला जर स्ट्रेस अप्लाय केला, कधी ॲट अ इक्विलिब्रियम पोझिशन, इक्विलिब्रियम पोझिशनला असताना, रिॲक्शन इक्विलिब्रियममध्ये आहे आणि इक्विलिब्रियममध्ये असताना जर रिॲक्शनला स्ट्रेस अप्लाय केला, तर रिॲक्शन काय करते, द रिॲक्शन ऑकर्स इन द डायरेक्शन विच रिलीव्ज द स्ट्रेस. ओके, म्हणजे रिॲक्शन काय करते, त्या डायरेक्शनला जाते की ज्या डायरेक्शनला स्ट्रेस काय असणार आहे, कमी असणार आहे. फॉर एक्झाम्पल, कुणाच्या सपोज आता असं बोलतात की जेवढं पण म्हणजे घरचं जे पण एन्व्हायरमेंट असेल कुणाच्याही घरचं, ते असं एक फ्री एन्व्हायरमेंट असलं पाहिजे. असं खूप कडक वगैरे एन्व्हायरमेंट असेल
तर मग तसं चालत नाही, त्या टाईपने पॅरेंटिंग नाही केलं पाहिजे असं बोलतात. का तर मग जर एवढे जास्त कडकपणा असेल तेवढं जास्त मग मुलांना असं बाहेरचं अट्रॅक्शन जास्त वाटायला लागतं, कारण बाहेर काय असतं, फ्रीडम असतं, घरात असं त्यांना कोंडून ठेवल्यासारखं वाटतं. बरोबर आहे. म्हणून आपण नेहमी असं ऐकतो की आईवडिलांनी सुद्धा मुलांसोबत असं फ्रीली असायला पाहिजे. व्हॉट दॅट मीन्स, त्याचंच मिनिंग इथं पण आहे की जर एखादी रिॲक्शन आहे, त्या रिॲक्शनला तुम्ही स्ट्रेस अप्लाय करता ते, तर ती रिॲक्शन कशी वर्क करेल, ती रिॲक्शन कशी रिॲक्ट करेल. डेफिनेटली कुणाला स्ट्रेस नको आहे, प्रत्येकाला स्ट्रेस फ्री राहायचं आहे. मग ती रिॲक्शन कुठल्या डायरेक्शनमध्ये जाते, ज्या डायरेक्शनला तो स्ट्रेस रिलीव्ह होईल, तो स्ट्रेस निघून जाईल त्या डायरेक्शनला. आता केमिस्ट्रीमध्ये स्ट्रेस म्हणजे काय, तर केमिस्ट्रीमध्ये स्ट्रेस म्हणजे काय, तर चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑर टेम्परेचर विच डिस्टर्ब्स द ओरिजिनल इक्विलिब्रियम. ओरिजिनल इक्विलिब्रियमला डिस्टर्ब करणाऱ्या ह्या ज्या थिंग्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, मग स्ट्रेस म्हणतो. जो काही इक्विलिब्रियम आलाय रिॲक्शनमध्ये, पण आता जर आपण स्ट्रेस अप्लाय केला, आपण स्ट्रेस अप्लाय केला म्हणजेच आता आपण काय करतोय की आपण जाणून बुजून कॉन्सन्ट्रेशन चेंज केलं, प्रेशर चेंज केलं, व्हॉल्यूम चेंज केलं किंवा टेम्परेचर चेंज केलं, तर इक्विलिब्रियम पण डिस्टर्ब होईल. आणि इक्विलिब्रियम डिस्टर्ब झाला तर रिॲक्शनला स्ट्रेस येईल. मग तो जो स्ट्रेस आहे, तो स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी रिॲक्शन कुठल्या डायरेक्शनला जाईल, ज्या डायरेक्शनला काय असणार आहे, तो स्ट्रेस कमी होईल, तो स्ट्रेस रिड्यूस होईल. असं द डायरेक्शन दॅट रिॲक्शन टेक्स इज द वन दॅट रिड्युसेस द स्ट्रेस. मग रिॲक्शन कुठल्या डायरेक्शनला जाईल, तर रिॲक्शन त्या डायरेक्शनला जाईल ज्या डायरेक्शनमध्ये स्ट्रेस काय असणार आहे, कमी असणार आहे. सो व्हॉट यू अंडरस्टँड फ्रॉम दिस कन्सेप्ट, इट इज व्हेरी सिम्पल. या कन्सेप्टमधून आपल्याला काय समजतं, जर एखाद्या रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम आला म्हणजेच काय आलंय, रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन. फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट आणि बॅकवर्ड रिॲक्शनचा रेट आता इक्वल झालेला आहे. आणि ज्यावेळेस इक्विलिब्रियम येतो त्यावेळेस काहीतरी स्पेसिफिक कंडिशन्स अचीव झालेल्या असतात, कुणाच्या, प्रेशरच्या, कॉन्सन्ट्रेशनच्या, व्हॉल्यूमच्या, टेम्परेचरच्या. आता त्या स्पेसिफिक कंडिशनला जर आपण डिस्टर्ब केलं तर काय होतं, रिॲक्शनचा इक्विलिब्रियम डिस्टर्ब होतो. आणि रिॲक्शनला तर इक्विलिब्रियम पाहिजे असतो, प्रत्येकाला स्टेबिलिटी पाहिजे असते. आता तो जो इक्विलिब्रियम आहे, तो इक्विलिब्रियम डिस्टर्ब झाल्यामुळे रिॲक्शन स्ट्रेसमध्ये जाते. आणि मग रिॲक्शन तो स्ट्रेस रिड्यूस करण्यासाठी अशा डायरेक्शनला जाते की ज्या डायरेक्शनला तो स्ट्रेस काय होणार आहे, कमी होणार आहे. मग मे बी रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये जाऊ शकते किंवा रिॲक्शन बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये जाऊ शकते. इक्विलिब्रियम काय होतोय, तर डिस्टर्ब होतोय. ओके, गॉट इट, हा पॉईंट कळालाय. फॉर एक्झाम्पल, इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इज increase, reaction goes in a direction that tends to decrease the concentration, that is in the direction of forward reaction. आता आपण रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतोय कधी, रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम आल्यावर. आता तसं पाहिलं तर काही गरज आहे का असं करण्याची, बिलकुल नाही. रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम आलेला आहे, रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम आल्यावर रिॲक्शनला डिस्टर्ब करायची गरज नाही आहे. बट आता आपण जाणून बुजून काय केलंय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इन्क्रीज केलेलं आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट आपण काय केलंय, इन्क्रीज केलेलं आहे. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं तर मग रिॲक्शन कुठल्या डायरेक्शनला जाईल, ज्या डायरेक्शनला ते कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होईल. मग रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज कधी होईल, ज्यावेळेस रिॲक्टंट पटापट कशामध्ये कन्वर्ट करेल, स्वतःला प्रोडक्टमध्ये कन्वर्ट करेल. म्हणजेच रिॲक्शन कुठल्या डायरेक्शनमध्ये जाईल, तर फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये जाईल. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इज इन्क्रीज, इमॅजिन करायचंय आता रिॲक्टंट साईडचं कॉन्सन्ट्रेशन वाढलंय, मग रिॲक्शन काय होणार आहे, कुठल्या डायरेक्शनमध्ये जाणार आहे, तर फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये जाईल. कारण फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये जर रिॲक्शन गेली तर मग कुठलं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. पुन्हा इक्विलिब्रियम काय होऊन जाईल, इस्टॅब्लिश होऊन जाईल. ओके, एक रिॲक्टंटची साईड वाढली तर फटाफट रिॲक्टंट स्वतःला प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन करेल आणि प्रोडक्टमध्ये जाईल, म्हणजेच फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये रिॲक्शन जाईल. आणि बघा, इक्विलिब्रियम डिस्टर्ब केला ना
की पुन्हा स्ट्रेस येतो, रिॲक्शन एका डायरेक्शनमध्ये जाते, एका डायरेक्शनमध्ये गेल्यानंतर पुन्हा इक्विलिब्रियम रिॲक्शनमध्ये इस्टॅब्लिश होत असतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपल्याला घरच्यांनी फारच स्ट्रेस दिला, आता फारच कटकट केली, आता आपण काय आहोत तर आता आपण हां सगळ्या गर्ल्स आहोत, तर आता गर्ल्स बाबतीतचं मी सांगते बरं. बऱ्याच वेळा काय होतं की गर्ल्सला आत्ता तुम्ही लहान कमी एजमध्ये आहात, बट जसं तुमचं एज वगैरे होईल तसं घरचे काय करतात की लग्नासाठी असं फोर्स करतात, म्हणजे नाही का आता तुझं वय झालंय तर तू ना लग्न केलंच पाहिजे. ठीक आहे, ते त्यांच्या पॉईंटला करेक्ट असतात, बट आपल्याला काय करतात, प्रेशराईज करतात, स्ट्रेस देतात एखाद्या पॉईंटवरून. मग आपण काय करतो, तो स्ट्रेस रिलीव्ह वगैरे करण्यासाठी थोड्या टाईमसाठी फ्रेंड्सला कॉल करतो किंवा मैत्रिणींकडे जातो, त्यांना सांगतो यार घरचे असे करताय हे ते. ठीक आहे, म्हणजे आपण तो स्ट्रेस रिलीव्ह करतो, तो स्ट्रेस आपण डिक्रीज करतो. बट असं होतं का की आपण घरच्यांना सोडून देतो? नाही होत. आपण बॅक टू काय येतो, आपल्या घरी येतो. म्हणजे थोड्या टाइम पुरता आपण काय करतो, फ्रेंड्सकडे जातो, त्यांच्यासोबत बोलतो, आपला स्ट्रेस कमी करतो आणि पुन्हा आपण काय करतो, घरीच येतो. मग रिॲक्शनमध्ये पण तसंच होतं. रिॲक्शनमध्ये बघा, आता इथे मी लिहिते की सपोज रिॲक्टंट आहे आणि रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये होत आहे. रिॲक्शनमध्ये असा हा एक इक्विलिब्रियम आलेला आहे. ठीक आहे, व्यवस्थित रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम आलेला आहे. बट आता काय होतंय, जाणून बुजून काय करतंय कुणीतरी, काय करतंय, रिॲक्शनच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या डिस्टर्ब करतात आहे. जसं की बघा, आपले आई वडील फार सपोर्टिव्ह असतात, पण जाणून बुजून काही नातेवाईक काय करतात, त्यांच्या मनात काहीतरी भरवतात, नाही आता पोरगी एवढी झाली आहे, पटापट लग्न लावून द्या, हे ते काय जॉब बीब करायचा, कशाला शिकायचं, असं तसं XYZ थिंग्स त्यांच्या कानावर टाकतात. मग काय होतं, आपले आई वडील पण सोसायटीच्या प्रेशरमध्ये वगैरे येतात आणि मग असं स्ट्रेस किंवा थोडंफार आपल्याला प्रेशर देतात, प्रेशराईज करतात. अँड हे प्रत्येक 90% सगळ्या मुलींच्या बाबतीत होतं. बट दॅट टाइम यू हॅव टू टेक युअर स्टँड. त्यावेळेस तुम्हाला तुमचं स्टँड घ्यायचा असतो आणि विश्वासात घेऊन त्यांना पटवून द्यायचं असतं की का बरं तुम्ही कुठल्या गोष्टीला डिले करताय, काय होतंय. ओके, फॉर एक्झाम्पल मग आता पण तसंच झालं, रिॲक्टंट आणि प्रोडक्ट काय आहेत, व्यवस्थित इक्विलिब्रियममध्ये आहेत. पण बाहेरून काय होतंय तर कुणीतरी तो जो इक्विलिब्रियम आहे तो इक्विलिब्रियम डिस्टर्ब करतोय. मग इक्विलिब्रियम डिस्टर्ब करताना काय होतं, रिॲक्शनला स्ट्रेस येतो. मग तो स्ट्रेस रिलीज करण्यासाठी, तो स्ट्रेस कमी करण्यासाठी रिॲक्शन काय करते, एकतर रिॲक्टंट फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये जातात, रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये व्हायला सुरुवात होते, किंवा प्रोडक्टचं कन्व्हर्जन कशामध्ये व्हायला सुरुवात होते, प्रोडक्टचं कन्व्हर्जन रिॲक्टंटमध्ये व्हायला सुरुवात होते. म्हणजे एकतर रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये जाईल किंवा एकतर रिॲक्शन बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये जाईल. कधीपर्यंत, जोपर्यंत तो स्ट्रेस रिड्यूस होत नाही. एकदा का तो स्ट्रेस कमी झाला, तो स्ट्रेस कमी झाल्यावर रिॲक्शनमध्ये पुन्हा काय येतो, तो जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेस कमी झाला की पुन्हा रिॲक्शनमध्ये काय होतो, स्ट्रेस कमी झाल्यावर पुन्हा रिॲक्शनमध्ये काय येणार आहे, पुन्हा रिॲक्शनमध्ये कोण येणार आहे, तर इक्विलिब्रियम येणार आहे. ओके, पॉइंट कळालाय. आता बघूयात आपण ह्याच्यावरचं प्रिन्सिपल. अरे फाईल कुठं जातात, ली चॅटलियर प्रिन्सिपल काय सांगतंय बघा. मग अकॉर्डिंग टू ली चॅटलियर प्रिन्सिपल बघा काय सांगतंय. इट स्टेट दॅट व्हेन अ सिस्टीम ॲट अ इक्विलिब्रियम इज सब्जेक्टेड टू चेंज एनी ऑफ द फॅक्टर्स दॅट डिटरमाइन्स द इक्विलिब्रियम कंडिशन. आता इथपर्यंत आपण काय करणार आहोत, एक फर्स्ट सेंटेन्स लक्षात ठेवणार आहोत. इट स्टेट दॅट, व्हॉट ली चॅटलियर प्रिन्सिपल स्टेट दॅट, ली चॅटलियर प्रिन्सिपल स्टेट दॅट व्हेन अ सिस्टीम ॲट इक्विलिब्रियम. आता ह्याचं मिनिंग तुम्हाला कळतोय का, व्हेन अ सिस्टीम ॲट इक्विलिब्रियम म्हणजे काय की सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये आहे, रिॲक्शन आपली इक्विलिब्रियम मध्ये आहे. जसं म्हणतो ना, राईट नाऊ आय एम ॲट माय होम, म्हणजे आपण कुठं आहोत की आपल्या घरी आहोत. राईट नाऊ आय एम ॲट माय क्लास, तर आपण कुठं आहोत तर क्लासमध्ये आहोत. मग आता व्हेन अ सिस्टीम ॲट इक्विलिब्रियम, ज्यावेळेस सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये आहे त्यावेळेस काय होतं, इज सब्जेक्टेड
to change any one of the factor that determines the equilibrium conditions. मग ज्यावेळेस सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये असते त्याच वेळेस काय होतंय, एखादा फॅक्टर चेंज होतोय. द एनी subjected to change any of the factor determining the equilibrium conditions. इक्विलिब्रियम कंडिशन जो शोधून काढतो, इक्विलिब्रियम कंडिशन्सचा ज्या फॅक्टर्स असतात त्या फॅक्टर्स चेंज होतात, ते त्याला आपण चेंज करतोय. मग त्यावेळेस सिस्टीम कशी रिस्पॉन्ड करते, सिस्टीम विल रिस्पॉन्ड इन अ सच अ वे दॅट सिस्टीम विल रिस्पॉन्ड इन अ सच अ वे ॲज टू मिनिमाइज द इफेक्ट ऑफ चेंज. सिस्टीम काय करेल, मग तो इफेक्ट मिनिमाइज करण्याचा ट्राय करेल. सिस्टीम विल रिस्पॉन्ड इन अ सच अ वे दॅट इट मिनिमाइज द चेंज. म्हणजेच काय, आता तुम्ही छान सपोज काय झालंय, शिकलात, छान इंजिनिअरिंग वगैरे केली, तुम्हाला चांगला जॉब लागला, जॉब लागून ऑलमोस्ट 5-6 महिनेच झाले असतील, ठीक आहे. आणि 5-6 महिनेच नाही होते, सगळं व्यवस्थित चालू आहे. आत्ता कुठे तुमच्या लाईफमध्ये स्टॅबिलिटी यायला लागली होती, आत्ता कुठे तुम्ही इंडिपेंडंट बनला होतात आणि एवढा सगळा स्ट्रगल वगैरे करून तुम्ही तुमच्या स्टॅबिलिटीला पोचला होतात. तेवढ्यात काय करतात, जे पण बाहेर आपल्या आजूबाजूचे जे सपोर्टिव्ह वाले फॅक्टर्स आहेत, आपले सपोर्टिंग फॅक्टर्स कुठले, आपले आई वडील ह्यांच्या कंडिशन्स चेंज व्हायला लागतात. म्हणजे एवढ्या वर्ष ते आपल्याला सपोर्ट करत असतात आणि ज्यावेळेस खरोखर आपण स्टेबल होतोय, ज्यावेळेस आपल्याला चांगला जॉब लागतोय, आपण छान इंडिपेंडंट बनतोय, 5-6 महिनेच झालेले असतात, त्याच वेळेस एक्झॅक्टली ते आपल्याला काय करतात, डिस्टर्ब करायचं ट्राय करतात, प्रेशराईज करायचं ट्राय करतात. म्हणजेच इथे पण तसंच झालंय. सिस्टीम चांगली इक्विलिब्रियम मध्ये होती, पण सिस्टीमला इक्विलिब्रियम मध्ये आणण्यासाठी जे पण फॅक्टर्स डिटरमाइन आपण करतो ते फॅक्टर्सच कुणीतरी काय करते, चेंज करण्याचा ट्राय करतंय. मग हे जर फॅक्टर्स चेंज झाले तर आपली पण काय होणार आहे, सिस्टीमचा पण जो इक्विलिब्रियम आहे तो डिस्टर्ब होणार आहे. आणि तुमच्या बाबतीत पण तसंच होणार आहे. समजा 5-6 महिने झाले तर चांगला जॉब वगैरे पुण्यात करतात, ते छान न्यू एक्सपिरियन्स घेतात, ते पण घरचे त्याच वेळेस लगेच जर लग्नाचं वगैरे बोलायला लागले आणि बायचान्स आलं एखादं भारी स्थळ वगैरे, तर काय करावं लागतं मग आपल्याला, की त्यावेळेस कदाचित जॉब सोडावा लागेल. म्हणजेच तुमच्या याच्यामध्ये तो जो काही स्टॅबिलिटी आली होती, जो काही थोडाफार इंडिपेंडंटनेस आला होता, तो पुन्हा काय व्हायला लागला, डिस्टर्ब व्हायला लागला. कशामुळे, ह्या बाहेरच्या फॅक्टर्समुळे, ठीक आहे. मग ते सगळं प्रेशर रिड्यूस करण्यासाठी आपण जातो आपल्या फ्रेंड्सकडे आणि मग फ्रेंड्स पुन्हा समजवतात, म्हणतात तू तुझा स्टँड घे, तू बोल वगैरे, ओके दॅट टाईप. मग इथं सुद्धा तसंच होतंय. जर आपण सिस्टीमला डिस्टर्ब केलं तर सिस्टीम सुद्धा काय करते, डिस्टर्ब होते, इक्विलिब्रियम डिस्टर्ब होतो. इक्विलिब्रियम डिस्टर्ब झाला तर एक तर रिॲक्शन कुठल्या साईडला जाते, रिॲक्शन एक तर फक्त फॉरवर्ड साईडला जाते किंवा रिॲक्शन कुठं जाते, बॅकवर्ड साईडला जाते. जसं की तुम्हाला प्रेशराईज केलं, एकतर तुम्ही फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये जाऊ शकता. म्हणजेच तुम्ही काय म्हणताल, हां ठीक आहे जाऊ दे, लय भारी स्थळ आलंय, घेऊ उरकून, आणि मग तुमचा जो काही इंडिपेंडंटनेस असेल तो सगळा चालला जाईल आणि तुम्ही एका डायरेक्शनला जाताल. पण हेच जर तुम्ही बॅकवर्ड डायरेक्शनला गेलात, म्हणजे तुम्ही तुमच्या फ्रेंड्सकडे वगैरे गेलात वगैरे, तर काय होऊ शकतं, पुन्हा तो स्ट्रेस कमी होऊन पुन्हा तुम्ही तुमचा इंडिपेंडन्सनेस अचीव करू शकता. तसंच असतं, इक्विलिब्रियम डिस्टर्ब होतो. इक्विलिब्रियम डिस्टर्ब कशामुळे होतो, त्या ज्या इक्विलिब्रियमच्या कंडिशन्स असतात, इक्विलिब्रियमच्या कंडिशन्स डिस्टर्ब केल्यामुळे काय होतो, इक्विलिब्रियम डिस्टर्ब होतो. मग इक्विलिब्रियमला जर आपण डिस्टर्ब केलं तर एक तर रिॲक्शन म्हणेल मी फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये जाईल किंवा मी रिॲक्शन म्हणेल मी बॅकवर्ड डायरेक्शनमध्येच जाईल, ठीक आहे. आणि मग तो स्ट्रेस रिमूव्ह केला जातो आणि तो स्ट्रेस रिमूव्ह केला की पुन्हा लाईफमध्ये काय येते, तर इक्विलिब्रियमची, पुन्हा सिस्टीममध्ये इक्विलिब्रियमची स्टेज अचीव होते. आता इथे जर तुम्हाला ली चाइटलियर प्रिन्सिपल पाहिजे असेल तर बघूयात, ह्याला कॉपी पेस्ट करता येतंय का, कारण एवढं मला नाही वाटत की आपण हा टाईम लिहिण्यात वगैरे घालवला पाहिजे आता. येस, सफिशियंट आहे आपल्याला, ठीक आहे. ली चाइटलियर प्रिन्सिपल कळालंय, ली चाइटलियर प्रिन्सिपल कळालंय का, लेट मी नो गर्ल्स.
Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. It states that when a system at a equilibrium is subjected to change in any of the factors determining the equilibrium conditions, system will respond in a such a way as to minimize and minimize the effect of change. जो काही चेंज होतोय त्या चेंजचा इफेक्ट मिनिमाइज करण्याचा सिस्टीम काय करणार आहे, ट्राय करणार आहे. मिनिमाइज द इफेक्ट ऑफ चेंज. मग सगळ्यात पहिला फॅक्टर कुठला असतो, तर सगळ्यात पहिला इफेक्ट आहे तर कॉन्सन्ट्रेशन चेंज. जर आपण कॉन्सन्ट्रेशन चेंज केलं तर काय होईल, कॉन्सन्ट्रेशन चेंज केलं तर कन्सिडर द रिव्हर्सिबल रिॲक्शन रिप्रेझेंटिंग द प्रोडक्शन ऑफ अमोनिया. आता यू ऑल नो दॅट अमोनियाच्या प्रोडक्शनची रिॲक्शन फर्स्ट फॅक्टर काय आहे, आपण काय करू शकतो, कॉन्सन्ट्रेशन चेंज करू शकतो. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. ओके. आता बघा, कॉन्सन्ट्रेशन आपण चेंज करतोय, कुठली रिॲक्शन घेतोय आपण, रिव्हर्सिबल रिॲक्शन ऑफ N2 plus 3H2, it gives 2 times of NH3. ओके. सगळे कसे आहेत तर गॅसियस स्टेटमध्ये आहेत. होमोजेनियस रिॲक्शन आहे. व्हॉट डू यू मीन बाय होमोजेनियस इक्विलिब्रिया. होमोजेनियसचा मिनिंग काय होतं की रिॲक्टंट अँड प्रोडक्ट आर इन इट्स सेम स्टेट. दोघं पण सेम स्टेटमध्ये असतील तर त्याला आपण म्हणतो होमोजेनियस. ओके. मग आता ह्याचा मी काय लिहू शकते तर केसी. सपोज मी लिहिलं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. काय येईल इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं इक्वेशन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट साइड रेस टू देअर स्टायकिओमेट्रिक कोइफिशियंट डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स रेस टू देअर स्टायकिओमेट्रिक. ओके. आता आपण काय करतोय, जर आपण जाणून बुजून कॉन्सन्ट्रेशन्स चेंज केले, ठीक आहे, मुद्दामून. आता इक्विलिब्रियम आलेला आहे, कॉन्सन्ट्रेशन जर चेंज केलं तर काय होणार आहे, इक्विलिब्रियम डिस्टर्ब होणार आहे. ओके. आता बघा मी काय करते, सपोज मी काय करते, N2 आणि H2 म्हणजेच मी काय करते, रिॲक्टंट साईडचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करते. रिॲक्टंट साईडचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करते. ठीक आहे. रिॲक्टंट साईडचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करते. मग जी साईड इन्क्रीज होतीये त्या साईडला मिनिमाइज करण्याचं रिॲक्शन काय करणार, ट्राय करणार. आता जर मी रिॲक्टंट साईडला इन्क्रीज करते म्हणजेच मग कुठली साईड, रिॲक्टंटची साईड इन्क्रीज झाली, हिला मिनिमाइज करण्यासाठी रिॲक्शनला कुठल्या डायरेक्शनमध्ये जावं लागेल तर प्रोडक्टच्या डायरेक्शनमध्ये जावं लागेल. मग जर आपण रिॲक्टंटला इन्क्रीज केलं तर रिॲक्शन कशी रिस्पॉन्ड करते, reaction will respond in a such a way that reaction will respond reaction will respond in a such a way that it try to minimize this change. It try to minimize this change. ओके. मग आता काय होणार आहे, हा चेंज मिनिमाइज करण्यासाठी रिॲक्शन कुठे जाईल तर रिॲक्टंटला फटाफट कुठे कन्वर्ट करेल, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट करेल, सो दॅट प्रोडक्टचंही कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होईल. आता बघा, हा रेशो डिस्टर्ब कधी नाही होणार, हा एक फिक्स रेशो आहे. यू नो दॅट केसी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ही एक व्हॅल्यू फिक्स आहे. ठीक आहे. आता जर तुम्ही रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनला जर इन्क्रीज केलं तर इमॅजिन करा केसीची व्हॅल्यू कशी होणार आहे तर डिक्रीज होणार आहे. ओके. केसीची व्हॅल्यू डिक्रीज झाली आहे, इक्विलिब्रियम डिस्टर्ब झालाय. मग पुन्हा त्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंट पर्यंत रीच होण्यासाठी NH3ला पण काय व्हावं लागेल, इन्क्रीज व्हावं लागेल. ॲट द एंड हे काय आहेत, दोघं रेशो आहेत. ठीक आहे. मग रिॲक्टंटला आपण वाढवलं तर रिॲक्शन पटापट कुठल्या डायरेक्शनमध्ये जाईल, फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये जाईल आणि तोपर्यंत जाईल जोपर्यंत पुन्हा इक्विलिब्रियम अचीव होत नाही. ओके.
मग आता रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवल्यावर काय इफेक्ट होतोय, तर रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जातीये. रिॲक्शन विल गो इन अ फॉरवर्ड डायरेक्शन. रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जाईल. रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जाईल. ओके. आता जर आपण काय केलं, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, म्हणजे NH3 बाहेरून जो ॲडिशनल काय केलं आपण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3 इन्क्रीज केलं, ॲडिशनल आपण NH3 ची अमाऊंट वाढवली. इट मीन्स आपण कुठली साईड वाढवतोय बाळांनो, इट मीन्स आपण प्रोडक्टची साईड इन्क्रीज करतोय. प्रोडक्टची साईड इन्क्रीज केल्यामुळं काय झालं, तर आता हा प्रोडक्ट फटाफट स्वतःला कशात कन्वर्ट करेल, प्रोडक्ट स्वतःला कन्वर्ट करेल कशामध्ये, फटाफट रिॲक्टंटमध्ये. ज्या अमाऊंटमध्ये तो इन्क्रीज झालाय तेवढ्याच अमाऊंटमध्ये तो रिॲक्टंटला पण वाढवेल, सो दॅट त्यांचा जो रेशो आहे तो रेशो पुन्हा कसा येईल, केसीच्या इक्वल येईल. आता काय झालं, NH3 ची ॲडिशन केल्यामुळे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हे जे केसीचा रेशो आहे हा डिस्टर्ब झालता, इक्विलिब्रियम रिॲक्शन मधून निघून गेला, कारण आपण प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर रिॲक्शन कुठे जाणार, मग रिॲक्टंट साईडला जाणार. रिॲक्टंट साईडला जातीय रिॲक्शन, म्हणजेच त्याला आपण कुठली डायरेक्शन म्हणतो, बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये रिॲक्शन जाईल. मग रिॲक्शन तोपर्यंत बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये जाईल जोपर्यंत रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय होत नाही, पुन्हा इक्विलिब्रियम अचीव करत नाही तोपर्यंत. मग पुन्हा हे इक्विलिब्रियम अचीव पुन्हा रिॲक्शन मध्ये होईल, आणि अशा पद्धतीने काय होतंय, आपण रिॲक्शनची डायरेक्शन डिस्टर्ब करतोय. जर आपल्याला फॉरवर्ड डायरेक्शनच पाहिजे असेल, जर आपल्याला बॅकवर्ड डायरेक्शनच पाहिजे असेल, इक्विलिब्रियम जर आपल्याला डिस्टर्ब करायचा असेल, तर आपण अशा पद्धतीने इक्विलिब्रियमला डिस्टर्ब करतो. किंवा आपण असं म्हणू शकतो की इक्विलिब्रियम डिस्टर्ब झाल्यावर अशा पद्धतीचे इफेक्ट आपल्याला दिसून येतात. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? बघा आता इथं काय सांगितलंय, द रिॲक्शन प्रोसीड्स विथ डिक्रीज इन अ नंबर ऑफ मोल्स. रिॲक्शन मध्ये मोल्सचे नंबर काय होतात, ते डिक्रीज होतात. इथे किती मोल्स आहेत रिॲक्टंट साईडला, रिॲक्टंट साईडला आहेत 3+1, दॅट इज रिॲक्टंट साईडला आहेत 4 मोल्स. आणि प्रोडक्ट साईडला किती मोल्स आहेत, प्रोडक्ट साईडला किती मोल्स आहेत, तर बोले तो 2 मोल्स आहेत. मग दोघांचा डिफरन्स घेतला, प्रोडक्ट साईडचे मोल्स मायनस रिॲक्टंट साईडचे मोल्स, डेल्टा एन ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, -2. ओके. आता काय केलंय सिस्टीम ए, आता स्टेज 1 ला सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये आहे. QC इज इक्वल टू KC इज इक्वल टू हा रेशो. ओके. इक्विलिब्रियम इज डिस्टर्ब बाय मेकिंग ॲडिशन ऑफ H2 ची जर आपण ॲडिशन केली तर काय होणार आहे, H2 ची जर आपण ॲडिशन केली तर KC ची व्हॅल्यू काय होणार आहे, डिक्रीज. KC ची व्हॅल्यू equilibrium is disturbed by adding a H2 ला जर आपण ऍड करतोय, H2 ची व्हॅल्यू जर आपण वाढवली तर इथे थोडं आता त्यांच्याकडून मिस हे झालं असेल. H2 ची जर आपण व्हॅल्यू वाढवली तर कसला आन्सर वाढतंय, QCचं आन्सर वाढतंय. ठीक आहे. केसीचा आन्सर वाढणार आहे का, नाही, केसीचा आन्सर वाढणार नाही. कोण वाढतंय, तर QC वाढणार आहे. आणि आपल्याला कुठं पोचायचं आहे, तर आपल्याला पोचायचं आहे केसी पर्यंत, कारण आपल्याला पुन्हा इक्विलिब्रियम पाहिजे. मग रिॲक्शन कुठे असणार आहे, तर फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये असणार आहे. H2 ची ॲडिशन केली, H2 ची जर आपण ॲडिशन केली तर QC ची व्हॅल्यू कमी होणार आहे. QC ची व्हॅल्यू कमी झाली तर आपल्याला कुठं पोचायचं आहे, KC पर्यंत पोचायचं आहे. KC पर्यंत पोचण्यासाठी आपल्याला रिॲक्शन कशी लागणार आहे, फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये रिॲक्शन जाणार आहे. ठीक आहे. आता ॲडेड हायड्रोजन इज टू बी सेटअप अँड कन्वर्टेड टू मोर NH3, हिन्स द रिॲक्शन इज इन अ फॉरवर्ड डायरेक्शन. बघा, जर आपण H2 ची ॲडिशन केली, H2 ला जर आपण इन्क्रीज केलं तर QC ची व्हॅल्यू काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि QC ला कुणापर्यंत पोचायचं असतं, QC ला पोचायचं असतं KC पर्यंत.
मग QC ला KC पर्यंत पोहोचण्यासाठी रिॲक्शनला कुठल्या डायरेक्शन मध्ये जावं लागेल, फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जावं लागणार आहे. ओके, आणि म्हणून आपण म्हणतो की जर रिॲक्टंटची ऍडिशन केली तर रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जाते. According to Le Chatelier principle, the effect of addition of H2 or N2 both is reduced by shifting the equilibrium from left to right so that added N2 H2 is consumed. Okay, the forward reaction occurs to large extent than the reverse reaction until the new equilibrium is established. This result in an increase of NH3's yield. NH3चं yield ह्याच्यामुळे काय होतं, इन्क्रीज होतं. ठीक आहे, हा झाला कशाचा इफेक्ट, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर बघा काय होईल, जर आपण प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं म्हणजेच आपण NH3 ची व्हॅल्यू जर वाढवली, QC इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, तोच फॉर्म्युला असतो, NH3चं कॉन्सन्ट्रेशन रेस टू 2 डिवाइड बाय H2चं कॉन्सन्ट्रेशन रेस टू 3 अँड H2चं कॉन्सन्ट्रेशन. आता आपण काय वाढवतोय, प्रोडक्ट साईड वाढवतोय म्हणजे NH3चं कॉन्सन्ट्रेशन वाढवतोय. NH3चं कॉन्सन्ट्रेशन जर आपण वाढवलं तर ऑटोमॅटिकली QC पण काय होणार आहे, वाढणार आहे. मग QC जर ग्रेटर झाला KC पेक्षा तर QC ला काय करायचंय, KCच्या इक्वल बनायचं आहे. मग QC ची व्हॅल्यू थोडी वाढली आहे KCच्या व्हॅल्यू पेक्षा, मग QC ला काय यावं लागेल, पाठीमागं यावं लागेल. म्हणजेच काय असणार आहे, रिॲक्शन बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये जाणार आहे. ओके, कळालाय हा पॉइंट सगळ्यांना, लेट मी नो. कळालाय हा पॉइंट, कुणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये? नो मॅम. ओके, साधं बेसिक सोपं लक्षात ठेवा, रिॲक्टंटला वाढवलं तर रिॲक्शन प्रोडक्ट साईडला जाईल, तोपर्यंत जाईल जोपर्यंत पुन्हा इक्विलिब्रियम येत नाही. आणि जर प्रोडक्ट साईडला वाढवलं तर रिॲक्शन बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये जाईल, तोपर्यंत जाईल जोपर्यंत पुन्हा इक्विलिब्रियम येत नाही. ओके, नेक्स्ट आहे आता इफेक्ट चेंज इन अ टेम्परेचर. चेंज इन टेम्परेचर. हा, आता प्रेशरचं इफेक्ट मी तुम्हाला नंतर सांगते, आधी चेंज इफेक्ट ऑफ टेम्परेचर किंवा चेंज इन टेम्परेचर सांगते. कन्सिडर द रिॲक्शन. आपण ही रिॲक्शन जर कन्सिडर केली तर बघा आता ह्या रिॲक्शनला इकडे काय लिहिलंय त्यांनी, हीट लिहिलेली आहे. हीट प्रोडक्ट साईडला लिहिली आहे 92.5 किलो जूल, म्हणजेच काय आहे, एनर्जीचं युनिट आहे किलो जूल. आणि एनर्जी कुठल्या फॉर्ममध्ये रिलीज होतीये तर हीट एनर्जी बाहेर पडतीये. मग जर एनर्जी बाहेर पडत असेल तर रिॲक्शनचं नेचर कसं आहे, एक्झोथर्मिक. पण कधी एक्झोथर्मिक, फॉरवर्ड रिॲक्शन असेल तर. फॉरवर्ड रिॲक्शन असेल तर काय होतीये, हीट रिलीज होणार आहे. आणि आता तुम्ही अशी बॅकवर्ड रिॲक्शन इमॅजिन करा, ज्यावेळेस रिॲक्शन बॅकवर्ड डायरेक्शनने जाईल त्यावेळेस आपल्याला हीट द्यावी लागतीये. म्हणजे रिव्हर्स रिॲक्शन कशी असणार आहे, एंडोथर्मिक असणार आहे. हा पॉइंट कळाला सगळ्यांना. फॉरवर्ड रिॲक्शन जर गेलं, PCl5चं डिकम्पोजिशन झालं PCl3Cl2 मध्ये, त्या टाइमला काय होणार आहे, हीट ऑटोमॅटिकली रिलीज होणार आहे. बट जर आपल्याला PCl3 आणि Cl2 पासून PCl5 बनवायचं असेल, जर आपल्याला बॅकवर्ड साईडला यायचं असेल तर त्यावेळेसची रिॲक्शन कशी असणार आहे बाळांनो, एंडोथर्मिक असणार आहे. हा पॉइंट कळाला. फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे आणि बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये रिॲक्शन कशी आहे, एंडोथर्मिक आहे. आता जर मी काय करतेय बघा, अँड एंडोथर्मिक रिॲक्शन कन्झ्युम्स हीट. ओके, दॅट वी ऑलरेडी नो की एंडोथर्मिक रिॲक्शन काय असते, जी हीट कन्झ्युम करते. देअरफॉर increase in a temperature results in a shifting the equilibrium in the reverse direction. बघा आता एंडोथर्मिक रिएक्शन काय कंज्यूम करते, हीट कंज्यूम करते. ओके, चलो ये ठीक है, ये तो हमें पहले से पता है, एंडोथर्मिक रिएक्शन हीट कंज्यूम करते. जर आता आपण काय केलं,
increase in a temperature, therefore increase in a temperature. आता आपण काय केलं की बाहेरून टेम्परेचर इन्क्रीज केलं, बाहेरून टेम्परेचर इन्क्रीज केलं म्हणजेच आपण कुठली साईड इन्क्रीज करतोय सांगा बरं. हीट कुठल्या साईडला दिसते आपल्याला, प्रोडक्ट साईडला, आणि बाहेरून आपण टेम्परेचर इन्क्रीज करतोय म्हणजेच आपण कुठली साईड इन्क्रीज करतोय तर प्रोडक्टची साईड इन्क्रीज करतोय. आणि मी जस्ट आता सांगितलं जर प्रोडक्टची साईड इन्क्रीज झाली तर रिॲक्शन कुठल्या साईडला जाणार आहे, बॅकवर्ड साईडला जाईल. कारण जी काही हीट इन्क्रीज होतीये त्या हीटला मिनिमाइज करण्यासाठी रिॲक्शनला कुठल्या डायरेक्शनमध्ये जावं लागेल, बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये जावं लागेल. मग बघा, देअरफॉर इन्क्रीज इन अ टेम्परेचर रिझल्ट्स इन अ शिफ्टिंग द इक्विलिब्रियम इन द रिव्हर्स डायरेक्शन. आणि आपण टेम्परेचर चेंज केलं तसं तर काही गरज होती का, नाही, पण मुद्दामून आपल्याला काय म्हणतो ना आपण, काड्या करायची गरज असते, काड्या लावायची, काड्या करायची सवय असते. मग तसंच टेम्परेचर वगैरे चेंज करायची काही गरज नव्हती, सिस्टीममध्ये चांगला इक्विलिब्रियम आला होता. बट बाहेरून आपण काय केलं, टेम्परेचर इन्क्रीज केलं. आणि जसं आपण बाहेरून टेम्परेचर इन्क्रीज केलं तर रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये एक्झोथर्मिक आहे. फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये रिॲक्शन स्वतःच हीट प्रोड्यूस करते, स्वतःच टेम्परेचर वाढवतीये. पण आता जर आपण बाहेरून टेम्परेचर इन्क्रीज केलं तर आपल्याला काय कळतंय की मग PCl3 आणि Cl2 हे काय करणार आहे, ती हीट कन्झ्युम करतील आणि फटाफट कशामध्ये कन्वर्ट होतील, PCl5 मध्ये कन्वर्ट होतील. सो व्हॉट इट मीन्स की रिॲक्शन कुठं जाणार आहे, बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये जाणार आहे. मग टेम्परेचरच्या केसमध्ये पण काय करायचं, जर आपण टेम्परेचर इन्क्रीज करतोय आणि प्रोडक्ट साईडला जर हीट ऍड केलेली असेल म्हणजेच आपण टेम्परेचर इन्क्रीज करतोय म्हणजेच आपण प्रोडक्टची ही साईड काय करतोय, इन्क्रीज करतोय. प्रोडक्टची साईड जर आपण इन्क्रीज केली तर काय होणार आहे, रिॲक्शन बॅकवर्ड साईडला जाणार आहे. ओके. Increase in a temperature result in a shifting the equilibrium in reverse direction to use up the added heat. ती added heat काय करण्यासाठी, यूज करण्यासाठी रिॲक्शन काय करेल, बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये जाईल. आता इथे सांगितलंय CO+H2CH3OH प्लस हीट. आता ह्या रिॲक्शन मध्ये पण फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये बघितलं तर रिॲक्शन कशी आहे, एक्झोथर्मिक, आणि बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये जर बघितलं तर रिॲक्शन कशी आहे, एंडोथर्मिक. आणि जर आपण आता हीट दिली, ह्या रिॲक्शनला हीट देतोय म्हणजे आपण कुठली साईड इन्क्रीज करतोय, प्रोडक्टची साईड इन्क्रीज करतोय. प्रोडक्टची साईड इन्क्रीज केली तर रिॲक्शन कुठे जाईल, बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये जाईल. जो काही इन्क्रीज प्रोडक्ट साईडला होतोय तो इन्क्रीज रिॲक्शन काय करेल, मिनिमाइज करण्याचा ट्राय करेल. आणि मिनिमाइज कधी होईल, जर रिॲक्शन बॅकवर्ड डायरेक्शनला गेली तर. इट्स सो सिम्पल. अंडरस्टूड, कळाली ही कन्सेप्ट. पुन्हा एकदा एक्सप्लेन करायची आहे का इकडे बघा. आता सपोज ही एक हायपोथेटिकल रिॲक्शन आहे, AB+B, इट गिव्स C+C अँड D+D, आणि ह्या रिॲक्शन मधून हीट रिलीज होतीये. ओके. कधी जर फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जर आपण बघितलं तर काय होतंय, हीट रिलीज होतीये. म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये रिॲक्शन कशी आहे, ओनली फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये रिॲक्शन आहे एक्झोथर्मिक. आणि आता फक्त आपण बॅकवर्ड डायरेक्शनचा विचार केला. आता मी हा फॉरवर्ड डायरेक्शनचा ॲरो जर रिमूव्ह केला आणि मी ही बॅकवर्ड डायरेक्शनची रिॲक्शन तुम्हाला दाखवली तर मला सांगा, ह्या रिॲक्टंट मध्ये आपण काय करतोय, हीट ऍड करतोय. म्हणजेच ह्या रिॲक्टंटला काय लागतीये, हीट लागतीये. तेव्हा कुठे हे रिॲक्टंट्स कशामध्ये आता कन्वर्ट होतील, इकडे प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतील. ओके. म्हणजे बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये रिॲक्शन कशी आहे तर एंडोथर्मिक आहे. मग असं जर असेल आणि आता आपण काय करतोय, हीटला इन्क्रीज करतोय, बाहेरून अजून हीट वाढवली तर मग काय करेल, ती हीट हे जे C&D आहे हे ते हीट जास्तीत जास्त कन्झ्युम करतील. आणि ह्यांनी जर ती हीट जास्तीत जास्त कन्झ्युम केली तर हे काय करतील, बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये जातील, रिव्हर्स डायरेक्शन मध्ये जातील. कळालंय. जर आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं, मग नेहमी लक्षात ठेवा अशी जर कंडिशन असेल, टेम्परेचर इन्क्रीज केलं इट मीन्स आपण कुठली साईड इन्क्रीज करतोय, प्रोडक्टची साईड इन्क्रीज करतोय. रिॲक्शन कुठे जाणार आहे, प्रोडक्ट टू रिॲक्टंट जाणार आहे. प्रोडक्ट टू रिॲक्टंट जाणार म्हणजेच रिॲक्शन कशी जाणार आहे, बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये, किंवा त्याला आपण काय म्हणू,
रिव्हर्स डायरेक्शन मध्ये रिएक्शन जाणार आहे. ओके, समझा आपको, यहाँ तक क्लियर हुआ. अगर किसी ने टेम्परेचर कमी केलंय, टेम्परेचर कमी जर केलं तर काय होईल, रिएक्शन ऑलरेडी काय आहे, एक्झोथर्मिक आहे. जर ऑलरेडी इथं टेम्परेचर रिलीज होतंय, जर टेम्परेचर कमी केलं तर मग रिएक्टंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, प्रोडक्टमध्ये होईल. ओके, आता बघा टेम्परेचर कमी करतोय आपण, टेम्परेचर कमी करतोय म्हणजेच प्रोडक्ट साईड काय होतीये, कमी होतीये. मग प्रोडक्ट साईड कमी होतीये, मग प्रोडक्ट साईडला काय करावं लागेल, वाढवावं लागेल. मग प्रोडक्ट साईड कशी वाढेल, जर रिएक्शन कुठल्या डायरेक्शन मध्ये फेवरेबल झाली, कुठल्या डायरेक्शन मध्ये रन झाली, फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये रन झाली तर. मग ज्यावेळेस आपण टेम्परेचर कमी करतोय, टेम्परेचर कमी केल्यावर रिएक्टंट ची साईड इन्क्रीज होतीये असं तुम्ही म्हणू शकता. आणि रिएक्टंट कशात कन्वर्ट होणार आहे, प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होणार आहे. तिथे कुठली रिएक्शन असणार आहे, फॉरवर्ड डायरेक्शन मधली. अंडरस्टूड, कळालंय? लेट मी नो. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, गुड. खूप सिंपल आहे, लहान मुलं पण ह्याला इझिली कॅप्चर करू शकतील. फक्त यू हॅव टू लर्न इन दॅट वे. साधं लॉजिक आहे, टेम्परेचर वाढवतोय म्हणजे आपण हीट अजून वाढवतोय, हीट अजून वाढवतोय म्हणजे आपली प्रोडक्टची साईड वाढतीये, कारण प्रोडक्टमध्ये हीट प्लसमध्ये आहे. मग आपण टेम्परेचर वाढवतोय, हीट वाढवतोय म्हणजे प्रोडक्ट साईड आपली वाढतीये. प्रोडक्ट साईड जर वाढली तर रिॲक्शन कुठं जाणार आहे, बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये जाणार आहे. ओके, आता टेम्परेचर आपण कमी करतोय, टेम्परेचर आपण कमी करतोय, इट मीन्स आपली जी ही काही हीट आहे ही हीट कमी बाहेर पडतीये. हीट कमी बाहेर पडतीये म्हणजेच प्रोडक्ट साईड आपली कमी झाली. प्रोडक्ट साईड जर कमी होत असेल तर ते इक्विलिब्रियम अचीव करण्यासाठी रिॲक्शनला कुठल्या डायरेक्शन मध्ये जावं लागेल, फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जावं लागेल. ओके, नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ प्रेशर. इफेक्ट ऑफ प्रेशर. आणि बघा की काय आहे, सध्या ऑलरेडी आपण 12th बॅच चालू केली आहे. ऑनलाईनला इव्हिनिंगला तुम्ही सगळे जॉईन होता, ते 12th तुमची चालू झाली आहे. बट मॅक्झिमम स्टुडंटपर्यंत हा कंटेंट तुम्ही पोहोचवा. आम्ही हे का सांगतोय, कारण आम्ही ऑफलाईनमध्ये वेगळं शिकवतोय, ऑनलाईनमध्ये आम्ही वेगळं शिकवतोय. म्हणजे वेगळं इन द सेन्स आपण काय ऑफलाईनमध्ये असे कॅमेरे वगैरे नाही लावले. ज्यावेळेस आम्ही ऑनलाईन शिकवतोय त्यावेळेस आम्ही प्रॉपर तुमच्या ऑनलाईनच्या मुलांकडे लक्ष देतोय. ज्यावेळेस आम्ही ऑफलाईन शिकवतोय त्यावेळेस आम्ही प्रॉपर ऑफलाईनच्या मुलांमध्ये लक्ष देतोय. म्हणजे आम्ही आमचं कामात कुठेच कमी नाही पडत आहे. आम्ही दोनदा आम्हाला शिकवायची गरज पडते, आम्ही दोनदा शिकवतोय. सो हे खूप जेन्युनली सगळ्या गोष्टी सुजित सर आम्ही तुमच्यासाठी करतोय. तर तुम्ही हा कंटेंट मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवा. आता तुमच्या कॉलेजमध्ये कितीतरी असे जण असतील की जे चांगल्या क्लासेसचा शोध घेतात, ज्यांना ऑनलाईन क्लास हवे आहेत, तर त्यांच्यापर्यंत तुम्ही सक्सेस सायन्स अकॅडमीला पोहोचवा. त्यांना आपल्या क्लासची लिंक द्या, संध्याकाळी त्यांना लेक्चर जॉईन करायला लावा. आणि डेफिनेटली ह्याचा फायदा तुम्हाला पण असणार आहे की आपण तुम्हाला ह्याच्या आधी पण बोललेलो आहोत की जे पण स्टुडंट्स तुमच्या रेफरन्सनी येतील त्या स्टुडंट्सला आम्ही एक गिफ्ट देणार आहोत. तर मग मॅक्झिमम स्टुडंटपर्यंत हा जो कंटेंट तुम्ही पोचवला तर आम्हाला सुद्धा तेवढं ग्रो व्हायला चान्सेस आहेत. कारण आपण ऑनलाईन जे घेतोय ह्याच्यासाठी लॅपटॉपची इन्व्हेस्टमेंट आहे किंवा वायफाय आपण यूज करतोय क्लासमधलं, बाकी टीचर्सचं वेगळं आता हे असणार आहे की नाही का. मग ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज होणं किंवा हा कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर तो मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचणं हे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जर तुम्हाला कंटेंट आवडतोय तर तुम्ही सांगितलं पाहिजे आणि मॅक्झिमम लोक ऑनलाईनला जॉईन व्हायला पाहिजेत. कारण ऑनलाईन प्लॅटफॉर्म हा खूप मोठा आहे, घरी बसून ऑलमोस्ट सगळेजण लेक्चर्स ऐकू शकतात. सो तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला सांगा
आणि जर तुम्ही कुणाला रिकमेंड केलं तर तुम्ही बल्लाळ मॅम किंवा सुजित सर ह्यांना पण सांगा की सर आमच्या रिकमेंडनुसार आमचे फ्रेंड्स येतात ते, तर मग तुम्हाला पण त्या पद्धतीने आपल्याला रेफरल गिफ्ट्स वगैरे देता येतील. बॅक टू अवर पॉइंट. बघा आता इफेक्ट ऑफ प्रेशर. प्रेशरचा कसा इफेक्ट असतो तर जस्ट मी बघा आता इफेक्ट ऑफ प्रेशर. आपल्याला ऑलरेडी आयडियल गॅसचं इक्वेशन माहिती आहे. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ आयडियल गॅस? PV इज इक्वल टू NRT. मग प्रेशरच्या टर्म्समध्ये लिहिल्यावर काय होईल इक्वेशन? प्रेशरच्या टर्म्समध्ये इक्वेशन होईल प्रेशर इज इक्वल टू RTN, आणि हा इकडे V आला इकडे डिनॉमिनेटरला. ओके, सो व्हॉट वी अंडरस्टँड, प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम तर आपण कॉन्स्टंट ठेवतोय. बघा आता PV इज इक्वल टू NRT, आयडियल गॅस इक्वेशन. मग प्रेशर इज इक्वल टू N/V RT. प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे, पण जर व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल, इफ volume is constant, then what I can write, if volume is constant then pressure is directly proportional to number of moles. Okay, pressure is directly proportional to number of moles. मग आता प्रेशरचा इफेक्ट हा कुणावर डिपेंड आहे तर रिॲक्शनच्या नंबर ऑफ मोल्सवर. फॉर एक्झाम्पल मी ही रिॲक्शन घेतली आहे, N2O, ते लिहिलेलंच परवडतं. N2O4 gaseous converted into equilibrium 2NO2 गॅस. ओके, आता ज्यावेळेस आपल्याकडे क्लोज कंटेनरमध्ये, डेफिनेटली मी तुम्हाला हे शिकवत असताना सांगितलं होतं की क्लोज कंटेनरमध्ये रिॲक्शन होत असते. रिव्हर्सिबल रिॲक्शनला नेहमी क्लोज कंटेनर लागतो. ठीक आहे, आता सपोज मी जर म्हटलं की ही रिॲक्शन आहे, बघा इथे N2O4 आहे इन इक्विलिब्रियम विथ 2NO2 मध्ये. आता प्रेशर इंक्रीज करतोय आपण. आता आपल्याला एक्झॅक्टली हे माहित नाही, आपण बाहेरून फक्त प्रेशर इंक्रीज केलेलं आहे. प्रेशर डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे कुणाला? नंबर ऑफ मोल्सला. जर मी म्हटलं मी प्रेशर इंक्रीज केलं तर मला सांगा, प्रेशर जर इंक्रीज केलं तर कुठल्या साईडचे नंबर ऑफ मोल्स इंक्रीज होतील? N2O4 चे मोल्स किती आहेत? N2O4 चे मोल्स आहेत एकच, आणि NO2 चे मोल्स किती आहेत? 2. मग मी जर म्हटलं मी प्रेशर इंक्रीज केलं तर इट मीन्स कुणाचे नंबर ऑफ मोल्स वाढतात? ते NO2 चे का N2O4 चे? सांगा बरं. जर प्रेशर इंक्रीज केलं तर कुणाचे नंबर ऑफ मोल्स वाढतील? NO2 चे वाढतील का N2O4 चे वाढतील? प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. बोलो जल्दी. कुणाचे नंबर ऑफ मोल्स वाढतील? N2O4 चा एकच मोल आहे, NO2 चे 2 मोल्स आहेत. जर मी प्रेशर इंक्रीज केलं तर नंबर ऑफ मोल्स पण वाढतात. मग कोणत्या साईडचे नंबर ऑफ मोल्स वाढतील? तर डेफिनेटली प्रेशर इंक्रीज केलं तर नंबर ऑफ मोल्स प्रोडक्ट साईडचे वाढतील, कारण प्रोडक्ट साईडचा ऑलरेडी जास्त नंबर ऑफ मोल्स आहेत. दोघांमधला रेशो कसा आहे? 1:2 रेशो आहे. आपण असं फिक्स सांगू शकतो का की आपण म्हणजे प्रेशर वाढवलंय, तर प्रेशर वाढवल्यामुळे कुणाचे नंबर ऑफ मोल्स इंक्रीज होणार आहेत? तर प्रोडक्टचे, कारण प्रोडक्ट साईडला मोल्स जास्त आहेत आणि जेवढे जास्त मोल्स तेवढे जास्त काय असणार आहे? प्रेशर असणार आहे. सो प्रेशर इंक्रीज केल्यामुळे नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट्स इंक्रीज झाले, आणि प्रोडक्टचे मोल्स जर इंक्रीज झाले
तर रिॲक्शन कुठल्या डायरेक्शनमध्ये जाईल? बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये जाईल, कारण प्रेशर इन्क्रीज झालंय, प्रोडक्टची साईड इन्क्रीज झाली आहे. प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. प्रोडक्टचे नंबर ऑफ मोल्स इन्क्रीज झाले, प्रोडक्ट साईड इन्क्रीज झाली, तर रिॲक्शन कुठल्या साईडला जाते? बॅकवर्ड डायरेक्शनला जाते. इफ number of moles of both sides are equal, if number of moles of both sides, that is reactant and product side is equal, then there is no effect on no effect of pressure on equilibrium. ठीक आहे. जर आता इथे दोघांचे मोल्स डिफरंट होते, रिॲक्टंटचे मोल्स किती होते? रिॲक्टंटचे मोल होते 1, प्रोडक्टचे मोल्स किती होते? 2. प्रेशर वाढवतोय म्हणजेच काय? नंबर ऑफ मोल्स पण इन्क्रीज होणार. कुठल्या साईडचे होतील? प्रोडक्ट साईडचे होतील. का? कारण प्रोडक्ट साईडला ऑलरेडी ह्या दोघांमधल्या रेशोमध्ये प्रोडक्ट साईडचे नंबर ऑफ मोल्स कसे आहेत? तर जास्त आहेत. मग प्रोडक्ट साईडचे मोल्स इन्क्रीज होतात आहे, म्हणजेच रिॲक्शन कुठल्या साईडला जाईल? मग बॅकवर्ड डायरेक्शनला जाईल. पण अशी एखादी रिॲक्शन असेल, फॉर एक्झाम्पल H2 + I2, इट गिव्स 2 टाइम्स ऑफ HI. इकडे किती नंबर ऑफ मोल्स आहेत? 1 + 1, H2चा 1, I2चा 1. इकडे 2 मोल्स आहेत. इकडे प्रोडक्टचा पण किती आहे? 2 मोल्स आहेत. मग ज्यावेळेस बोथ साईडचे मोल्स इक्वल असतात, प्रेशर जरी इन्क्रीज केलं तरी पण रिॲक्टंटचे पण मोल्स इन्क्रीज होतात, तेवढ्याच प्रपोर्शनमध्ये प्रोडक्टचे पण मोल्स इन्क्रीज होतात, कारण दोन्ही साईडचे मोल्स कसे आहेत? इक्वल आहेत. ठीक आहे. मग जरी प्रेशर इन्क्रीज केलं तरी नो इफेक्ट ऑन इक्विलिब्रियम. मग तरी पण इक्विलिब्रियम डिस्टर्ब होत नाही. देअर इज नो इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन इक्विलिब्रियम. ओके, क्लिअर आहे? कळालंय? लेट मी नो. हा पॉईंट कळाला प्रेशरचा आणि नंबर ऑफ मोल्सचं रिलेशन अप्लाय करायचं. प्रेशर समजा डिक्रीज केलं, प्रेशर जर डिक्रीज केलं तर कुठली साईड डिक्रीज झाली? प्रोडक्टची साईड डिक्रीज झाली, कारण कुणाचे मोल्स डिक्रीज झाले? प्रेशर डिक्रीज केलं, नंबर ऑफ मोल्स डिक्रीज झाले. कुणाचे नंबर ऑफ मोल्स डिक्रीज झाले? डेफिनेटली प्रोडक्टचे मोल्स डिक्रीज होतील. मग प्रोडक्टचे मोल्स जर डिक्रीज झाले तर रिॲक्शन कुठल्या डायरेक्शनमध्ये जाईल? फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये जाईल. आणि जर आपण प्रेशर इन्क्रीज केलं तर कुणाचे नंबर ऑफ मोल्स इन्क्रीज होणार आहेत? तर प्रोडक्ट साईडचे नंबर ऑफ मोल्स जर इन्क्रीज झाले तर रिॲक्शन कुठल्या डायरेक्शनमध्ये जाईल? रिव्हर्स डायरेक्शनमध्ये जाईल. क्लिअर आहे हा पॉइंट? Yes, ma'am. ओके, ठीक आहे, चालेल. सो ओके, टुडे वी विल स्टॉप हिअर. टुमारो वी विल कंटिन्यू विथ सेम एनर्जी. टुमारो वी विल फिनिश द चॅप्टर. एक छोटासा पॉईंट राहिला आहे, बट आता मला घाई नाही करायची आहे, कारण मलाही थोडा एक 5-10 मिनटाचा ब्रेक पाहिजे असतो. सो मग तो पॉईंट मी उद्या कवर करेल आणि मग आपण उद्या नेक्स्ट चॅप्टर आपला चालू करूयात. आपला आता दुसरा चॅप्टर आपल्याला घ्यायचा आहे. बेसिकली दुसरा चॅप्टर हा खूप छोटा आहे आणि जास्त तेवढा इम्पॉर्टंट नाही आहे. त्यातल्या इम्पॉर्टंट थिंग्स मी घेणार आहे. बाकी दुसऱ्या चॅप्टरमध्ये सिग्निफिकंट फिगर, कॉन्सन्ट्रेशन आणि लिमिटिंग एजंट एवढ्या कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत. त्या आपण मग उद्याच्या लेक्चरला स्टार्ट करू. थँक्यू फॉर जॉईनिंग द लेक्चर.